भावनेच्या भरात एक निर्णय घेतला आणि माझे 1.5 लाख पाण्यात गेले. आणि विशेष म्हणजे जेव्हा मी हा डिसिजन घेत होतो, तेव्हा मला असं वाटत होतं, की मी बरोबर आहे. एकदा असं झालं, मला 3 लाख रुपयांची गरज होती. थोडे पैसे कोणाला द्यायचे होते आणि काही बँकेत भरायचे होते. आणि त्याचबरोबर माझ्या डोक्यात आणखी एक विचार चालला होता. मी नेमकाच बिझनेस बंद करून जॉब चालू केला होता. तेव्हा मनात एक कमीपणा वाटत होता आणि साईडला एक स्वतःचं काहीतरी चालू करावं असं मला वाटत होतं. म्हणून मी विचार केला की आपण डेअरी चालू करू. मला पहिल्यापासून आवड आहे. घरी शेती असल्यामुळे मला असं वाटायचं की आपण डेअरी बिझनेस चालू करू. मी असं एकदम विचार करत होतो. त्या सिच्युएशनमध्ये मला एक कॉल आला की सर, तुम्हाला 3.25 लाख रुपयांची ऑफर आहे लोनसाठी. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? तर माझ्या डोक्यात हा विचारही चालू होता. मला कॉलही आला होता. मी म्हटलं इंटरेस्ट किती आहे? ते म्हणे 28%. फायनान्स कंपनी होती ती. मी म्हटलं इंटरेस्ट खूप जास्त आहे. मी काय इंटरेस्टेड नाही. हा विषय मी सोडून दिला. साधारणतः मला असं वाटतं 1 आठवडा 2 आठवडे गेले असतील. मला ज्यांना पैसे द्यायचे होते त्याचं माझ्यावर प्रेशर यायला लागलं आणि मी विचार केला, म्हटलं एकदा बोलून बघूच आपण. मग मी त्या नंबरवर परत कॉल केला. त्यांना विचारलं की तुम्ही इंटरेस्ट रेट काही कमी करू शकाल का? ते म्हणे सर ठीक आहे सांगतो. पण त्यांनी 28% वरून 27% केला. 1% कमी केला. मी म्हटलं नाही, पण तुमच्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? याला काही दुसरा ऑप्शन आहे का की मला इंटरेस्ट रेट कमी लागेल वगैरे असं काय? त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही काय करता काय नाही, सगळ्या गोष्टी माझ्या त्यांनी माहिती घेतली. आणि मग माझी सगळी प्रोफाईल चेक केल्यानंतर मला त्यांचा कॉल आला की सर 6.25 लाख रुपयापर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं आणि इंटरेस्ट रेटही कमी असेल. मी विचार केला, म्हणलं अरे ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे किती असेल? ते म्हणे तुम्हाला 22% लागेल. तर म्हटलं यार थोडा जास्तच आहे, पण मला पैशाची गरज होती आणि डोक्यात एक विचार चालत होता की मला बिझनेस चालू करायचा आहे. मग मला ठीक आहे, त्यांना मी म्हटलं चालेल आणि मी ते डिसिजन घेतला. आता डिसिजन घेतल्यानंतर मी पुढे निघालो. मला वाटतं जवळजवळ 6 महिने त्यानंतर टाईम गेला निघून. 6 महिन्यानंतर मी सहज ते अकाउंट बघितलं आणि मला रिअलाईज झालं की 6 महिन्यामध्ये मी 1.5 लाख रुपये पाण्यात घातले होते. ते कसे? प्रोसेसिंग फीस, त्याचं इन्शुरन्स, त्याच्यावरचे टॅक्सेस आणि इंटरेस्ट. कारण ह्या कंपन्या पहिले मॅक्सिमम इंटरेस्ट कवर करतात. मुद्दलामधनं फार कमी अमाऊंट घेतात त्या. 6 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपयाचं पाणी झालं होतं. मी विचार केला, मला याची खरंच गरज होती का? म्हणजे मला 6 लाख रुपयांची गरज होती का? तर मला आतून आवाज आला की नाही. मी म्हटलं मग अरे हा निर्णय मी घेतला कसा? कारण हा निर्णय पैशांचा नव्हता. हा निर्णय भावनांचा होता, इमोशनचा होता. हा निर्णय प्रेशरमधून, इगोमधून आणि स्वतःला प्रूव्ह करायचं होतं मला की माझा बिझनेस काहीतरी चालू आहे. मी फक्त जॉब करत नाही आहे. या भावनेतनं घेतलेला हा निर्णय होता. पण त्याची किंमत मला किती मोजावी लागली. आता काय होतं बऱ्याच वेळेस आपण सगळेजण असंच करतो. एखादा सेल लागला, गरज असताना खरेदी करणं. दुसऱ्यानं काहीतरी घेतलं म्हणून आपणही काहीतरी घेणं. किंवा कोणाला काहीतरी दाखवायचं असतं, कोणाला काहीतरी असं म्हणजे स्वतःला प्रूव्ह करायचं असतं म्हणून मोठं घर घेणं, मोठ्या गाड्या घेणं किंवा काहीतरी व्यवसाय टाकणं ज्यात आपल्याला खरंच तितका इंटरेस्ट नसतो. आपण अशी मोठी गोष्ट करतो आणि यातून काय होतं मग? प्रेशर तयार होतं. पण हे खरंच निर्णय हे पैशातून घेतलेले असतात? म्हणजे हे डिसिजन पैशांचे असतात? नाही. हे डिसिजन भावनांचे असतात. कारण इमोशन आपल्यावर हेवी झालेले असतात. आपला स्वतःवरचा कंट्रोल सुटलेला असतो. कारण इमोशननं आपला कंट्रोल घेतलेला असतो. म्हणून हे डिसिजन्स आपण घेतो. मग
असं जेव्हा डिसिजन्स आपण घेतले किंवा आपण घेतोय, तर काय करायचं पुढे आपण? खरं सांगतो म्हणजे मला परमेश्वराचा आशीर्वाद म्हणा, चांगली मला एक संधी आली आणि मी त्या गोष्टीतून बाहेर पडू शकलो. 6-7 महिन्यातच मला ते रिअलाईज झालं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की हे डिसिजन्स किती महाग पडतात. ह्याने किती मोठा इफेक्ट आपल्यावर होतो आणि म्हणून माझ्या लक्षात आलं, की हे मी तुमच्याशी शेअर करावं. म्हणून या माझ्या मनी आणि इमोशन्स या सीरीजमधला हा तिसरा टॉपिक आहे, की भावनेच्या भरातून जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो किंवा पैशाचे निर्णय हे जास्तीत जास्त भावनेच्या भरातूनच का होतात, ह्याच्यावर आपण बोलतोय. की मग हे कंट्रोल जो असतो ना, तो कसं करायचं? म्हणजे कसं आपल्याला समजेल, की आपण निर्णय कसे घ्यायचे? म्हणजे आपण भावनेच्या भरात नाही आहे. तर मला असं वाटतं, की माझ्या अनुभवातनं मी एक 3-4 गोष्टीचा एक चेक पॉइंट ठेवला त्याला. मी त्याला रूल्स लावले. जेव्हा पैशाच्या बद्दल मी मोठे निर्णय घेणार ना, तेव्हा मी ह्या गोष्टी विचार करणार. पहिला रूल काय होता, की 24 तास उलटू द्यायचे. म्हणजे जर समजा मला आज एखादी गोष्ट करायची मी ठरवली, त्याच्यानंतर 24 तास जाऊ द्यायचे. इमोशन्स थोडंसं म्हणजे इमोशन्स थोडेसे कमी होऊ द्यायचे. दुसरी गोष्ट काय, की हा जो मी निर्णय घेतोय, हे स्वतःला चेक करायचं, की मी इमोशनली घेतोय का हा माझा डिसिजन लॉजिकल आहे, विचार करून घेतोय. मग ह्यासाठी काय करायचं आहे, की स्वतःला विचारायचं, की बाबा मी खरंच शांत आहे का? का मी इमोशनल आहे? हे आपल्याला कळतं. जेव्हा आपल्याला असं वाटतं, की मी शांततेत नाही डिसिजन घेतोय, तर पुढे द्यायचं. इमोशनमधून असेल तर थोडा आणखी वेळ घ्यायचा. तिसरा विचार स्वतःला काय करायचा आहे, की नीड व्हर्सेस वॉन्ट. म्हणजे मला ह्याची खरंच गरज आहे का मी मूड आलाय म्हणून करतोय? बघा ना, कधी-कधी असं होतं, आपल्यात एखादा तर मित्र असा असतो, ओळखीतला असतो, सहज म्हणतो, त्याने एखादी गाडी वगैरे घेतलेली असते, काहीतरी वस्तू घेतलेली असते. आपण त्याला विचारतो, "का रे अचानकच मूड आला म्हणून केला." मूडमध्ये ती गोष्ट करतो किंवा एखादी मैत्रीण असते, विशेषतः मुलींच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात. शॉपिंग, काय नाही मूड होता म्हणून आज शॉपिंग केली. ₹5,000-10,000 असेच खर्च केले. हे जेव्हा घडतं ना, तेव्हा विचार केला पाहिजे, की याची मला किती गरज आहे किंवा मी हे मूडमधून डिसिजन घेतोय. चौथं म्हणजे प्रेशर. कारण जेव्हा प्रेशरमधून आपण निर्णय घेतो ना, बहुधा हे निर्णय चुकतातच. म्हणून स्वतःला एकदा हे विचारा, एखादं कुठलंही मोठं डिसिजन घेताना स्वतःला ही गोष्ट विचारा, की मी हे डिसिजन समजून विचार करून घेतोय, की भावनेच्या भरात घेतोय. म्हणजे हा डिसिजन माझा स्वतःचा आहे, की हा डिसिजन माझ्या भावनांचा आहे. हे स्वतःला चेक करा. कारण कधी-कधी एखाद्या वेळेस पैसा कमी असणं जितकं धोकादायक नाही ना, तितकं धोकादायक आहे स्वतःवर कंट्रोल नसणं. म्हणून हा स्वतःला विचार करा. मी जे हे रूल्स सांगितले, ही माझ्या अनुभवातून शिकलो आहे. मी ह्या काही चुका केल्या आणि माझ्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दैनंदिन ज्या चुका होतात किंवा काही डिसिजन्स असतात, ह्याच्यावरच आपण चर्चा करत असतो. त्यामुळं जर तुम्हाला ह्या गोष्टी रिलेट झाल्या असतील, आवडलं असेल, तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काही मत असेल तर कमेंट करा. थँक्यू.